नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला खूप महत्त्व आहे. पण मार्गशीर्ष पौर्णिमेचा दिवस हा खूप महत्त्वाचा आणि विशेष आहे. ह्या दिवशी कुठलीही माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची सेवा केली तर ते नक्की प्रसन्न होतात. बघा, ह्या वर्षातली ही जी पौर्णिमा आहे ती शेवटची आहे. पण ही का महत्त्वाची आहे तर ती मार्गशीर्ष पौर्णिमा आहे, त्यामुळे ती महत्त्वाची आहे. बघा, मार्गशीर्ष हा महिना जसं श्रावण महिना खूप महत्त्वाचा आहे, तसंच मार्गशीर्ष महिना हा दत्त संप्रदायासाठी आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या सेवेसाठी हा खूप महत्त्वाचा आणि खूप विशेष असा मानला गेलेला आहे. तर या वर्षाची शेवटची पौर्णिमा म्हणजेच ती आज शनिवारी संध्याकाळी लागून ती दिनांक 15 डिसेंबर म्हणजे उद्या दुपारी ती संपणार आहे. तर मार्गशीर्ष महिन्यातील ही पौर्णिमा अगाहन पौर्णिमा, बत्तीशी पौर्णिमा, मोक्षदायिनी पौर्णिमा अशा नावाने ओळखली जाते. तर बघा, ह्या दिवशी तुम्ही जे काय उपासना कराल किंवा काही व्रत कराल तर ते सर्व मनोकामना तुमची पूर्ण होणारा हा दिवस आहे. तर तुम्हाला आज संध्याकाळी, मी उद्या संध्याकाळी का सांगत नाही आहे कारण आज संध्याकाळी पौर्णिमा लागणार आहे, तर ह्या सगळ्या सेवा ज्या आहेत ते तुम्हाला आज संध्याकाळीच करायच्या आहेत. भले मग तुम्ही 6 ते 9 पर्यंत कधीही करू शकता किंवा तुम्ही उद्यासुद्धा सकाळी या उपाय किंवा हे जे सेवा आहेत त्या तुम्ही करू शकता. तर तुम्हाला काय करायचं आहे, तर आज संध्याकाळी तुम्ही सत्यनारायण करणार आहात, सगळं झालं. सत्यनारायण केल्यानंतर तुम्ही आज थोड्या सेवा, उद्या थोड्या सेवा करू शकता. पण जो तुम्हाला दिवा लावायचा आहे तो तुम्हाला आज संध्याकाळीच लावायचा आहे. भले मग तुम्ही 7 वाजता लावा, 8 वाजता लावा किंवा 9 वाजता लावा. तुम्हाला एक चौमुखी दिवा लावायचा आहे. मग आता तुम्ही पणती घेऊ शकता किंवा निरांजन घेऊ शकता किंवा तुम्ही इवन गव्हाच्या पिठाचा सुद्धा बनवू शकता. आता गव्हाच्या पिठाचं जर तुम्ही बनवणार असाल तर त्यामध्ये मीठ टाकू नका, थोडीशी फक्त हळद किंचित टाका आणि तो प्लेन पाण्याने तुम्ही तो मळून घ्या आणि एक चौमुखी दिवा तुम्ही बनवा. चौमुखी दिवा का, तर बघा, चौमुखी दिवा हा खूप विशिष्ट असा किंवा विशेष असा दिवा मानला गेलेला आहे. कारण तो चारी दिशेंना तो समर्पित आहे. चारी दिशांच्याकडून आपल्याला सकारात्मक ऊर्जा किंवा पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स किंवा सुख, समृद्धी हे चारही बाजूनी आपल्या घरी याव्या आणि आपल्या घरी नांदाव्या. त्यामुळे चौमुखी दिव्याचं खूप विशेष महत्त्व आहे. आज संध्याकाळी चौमुखी दिव्यामध्ये तुम्ही प्रत्येक दिशेला म्हणजे चारही दिशेला 2-2-2-2 समईच्या वाती तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला त्याच्यामध्ये तिळेल तेल किंवा देवाचं कुठलंही तेल असेल ते घालायचं आहे. आणि माता लक्ष्मीची एक प्रिय वस्तू ती म्हणजे पिवळी किंवा पांढरी कवडी तुम्हाला त्यात टाकायची आहे आणि थोडीशी किंचित हळद नसेल तर एक काडी केशर जरी टाकलं तरी हरकत नाही. आणि तो दिवा तुम्हाला 7 ते 9, 9:30 पर्यंत तुम्हाला देवासमोर बसवून तो प्रज्वलित करायचा आहे. माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आणि तुम्हाला संध्याकाळी 8 खेपा श्री महालक्ष्मी अष्टकम हे म्हणायचं आहे. शेवटला फलश्रुती म्हणायची आहे आणि तुम्हाला 1 खेपा अष्टलक्ष्मी स्तोत्रम म्हणायचं आहे. बघा, अष्टलक्ष्मी स्तोत्रम का महत्त्वाचं आहे तर 8ही ज्या लक्ष्मी आहेत त्या आपल्या घरी त्यांचा वास असावा. आपल्याला 8ही लक्ष्मी ह्या कायम आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये आपल्याला त्यांची कृपा, आशीर्वाद असाव्या. म्हणजे काय तर गजलक्ष्मी, आदिलक्ष्मी, धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, संतानलक्ष्मी ह्या सगळ्या लक्ष्मींचा कृपा आशीर्वाद आपल्या घरावर असावा. त्यामुळे अष्टलक्ष्मी स्तोत्रम हे अत्यंत फलदायी आणि खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही दररोज म्हणू शकला तर म्हणा किंवा मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा तरी नक्की म्हणा. तर अशा रीतीने तुम्हाला आज संध्याकाळी ह्या सगळ्या सेवा करायच्या आहेत. 1 खेपा व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला म्हणायचं आहे कारण जिथं विष्णूंची सेवा होते तिथे माता लक्ष्मी आपोआप येते. त्यामुळे तुम्हाला या सगळ्या सेवा आज करा. आज जमल्या नाही तर थोड्या तुम्ही उद्या करा. त्यामुळे 16 खेपा तुम्हाला
विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, त्याच्यानंतर कमलात्मक मंत्र आणि ओम श्रीम नमः एक माळ मंत्र तुम्हाला हा करायचा आहे. तर या ज्या सेवा आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत, कारण मार्गशीर्ष गुरुवार जसा महत्त्वाचा आहे तशीच मार्गशीर्ष पौर्णिमासुद्धा महत्त्वाची आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर दूध साखरेचा नैवेद्य माता लक्ष्मीला दाखवायला विसरू नका. तर आज जमल्या नाही तर उद्या तरी ह्या सेवा नक्की करा, कारण उद्या दुपारपर्यंतसुद्धा ही पौर्णिमा आहे. उद्या सकाळी किंवा संध्याकाळीसुद्धा तुम्ही हा दिवा लावू शकता, जर कुठल्याही कारणाने जर तुम्हाला आज हा दिवा लावायला जमला नाही तर या नक्की सेवा करा. मी असं म्हणत नाही की ह्या सेवा केल्यानंतर तुम्हाला घबाड मिळेल किंवा लॉटरी लागेल, पण ह्या कलियुगामध्ये जेवढी माता लक्ष्मीची सेवा आपण करतो तेवढीच ती आपल्यावरती तिचा कृपा आशीर्वाद हा नक्की ठेवते. एवढं लक्षात ठेवा. तुम्हाला नक्की ह्याचं फळ मिळेल. हळूहळू तुम्हाला तुमचे मार्ग जे आहेत पैशाचे ते मोकळे होतील. तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा.